कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सूर्या, खाली तू आता जे काही बोललास त्याचा काय अर्थ काढायचा आहे आम्ही? मला वाटतं मी खाली व्यवस्थित सांगितले सगळं। अरे, राजूने जर घरातून बिझनेस केला तर तो मोठा कसा होणार आहे? वाढणार कसा आहे तो? हे बघ, मला याच्यावर चर्चा करायची नाही तुळजा। मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं आणि त्याच्यात काय बदल होणार नाही। हा तुझा हट्ट तुला चुकीचा नाही का वाटत आहे? अरे तूच तिला मोठी मोठी स्वप्न दाखवलीस ना, आणि आता तूच आता मी कुठं म्हणतो तिला व्यवसाय नको करू म्हणून? माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, तिला जे काय करायचं ना तिने घरात बसून करावं। अगं, एखादी गोष्ट हौशीपोटी करणं ठीक आहे ग, पण ती व्यवसाय म्हणून करून त्यात झुकून देणं म्हणजे पुढच्या आयुष्याची खेळ करण्यासारखं आहे ग। तू काय बोलतोयस कळतंय का तुला? तू डॅडींना भेटायला गेला होतास ना? हो, त्याचं काय? नाही ठीक आहे, आता येत आहे माझ्या लक्षात। तुझ्यात हा बदल का आणि कोणामुळे झाला ना हे कळतंय आता मला। तुळजा, तुला जे वाटतं तसं काही नाहीये। हा निर्णय माझा होता, मी घेतलाय हा निर्णय, आणि तो राजूच्या भल्यासाठीच घेतलाय। आणि राहिला विषय डॅडींचा, तर ते नेहमी माझ्या आपल्या घराच्या भल्याचाच विचार करतात, पण राजूला घरातनं व्यवसाय करायला लावायचा हा निर्णय माझा आहे, आणि तो कायम राहणार आहे, याच्यात काहीच बदल होणार नाही, कळलं? आणि हा विषय इथं संपवायचा। वरण, चपात्या, मेथीची भाजी, शेंगदाण्याची चटणी, लसणाची चटणी, आणि हे काय? सोलकढी बी। अरे वा तेजू, अगं केवढा उरक आहे तुझ्या हाताला। एवढ्या वेळात एवढं सगळं करून पण टाकलंस तू। आत्या ग सगळं आवडीने करायला घेतलं ना की सगळं लवकर आणि चांगलं होतं बघ। हे सगळं मी यांच्या आणि डॅडींच्या आवडीचं बनवलंय आज। बरं तेजू, हे बघ, लई काम केलेस तू आज। एवढं समद काम करून लई थकून गेली असशील। एक काम कर, आत्ता हातात जी काम आहे की नाही तेवढंच कर आणि जाऊन आराम कर। बाकी समजा आम्ही बघतो। हा, नाही नको, मी करेन ना, मी करते। तेजू, अगं काल तर एवढी नाराज होतीस आणि आता एवढी खुश आहेस। हो, माझ्या मनातल्या काही शंका दूर झाल्या ना। म्हणजे शत्रू काय त्रास बीस देत होता का तुला? तसं असेल तर अजिबात सहन करत बसायचं नाही। सरळ उठायचं आणि सूर्याकडे निघून जायचं। त्या अगं नव्या दिवशी नवा सूर्य बघायचा असतो, त्याचं दर्शन घ्यायचं असतं। उगाच कालच्या अंधाराची भीती मनात बाळगायची नसते। आता सगळं चांगलं होतंय तर मग जुनं सगळं कशाला आठवायचं? आणि दादाच्या घरी माझे दिवस सरतील, माझं आयुष्य सरणार आहे का? आत्या अगं लग्न झालंय आता माझं, आणि हे पण आता एवढे चांगले वागतात, मग मला पण माझ्या संसारावर लक्ष द्यायचंय। म्हणून आता तुम्ही दोघी ना माझी काळजी करणं सोडून द्या बरं। अशी कशी काळजी करणं सोडून देऊ? माझ्या पोराला चांगलीच ओळखते मी, राक्षस आहे ती। आत्या, काय बोलतेय सगळं तू? हे बघ, ह्यांच्याबद्दल मी काही चुकीचं ऐकून घेणार नाही, आणि प्लीज तू हे असं सगळं बोलत जाऊ नको, आणि माझ्या मनात यांच्याबद्दल चुकीचं काही भरवत जाऊ नकोस। मला माझा संसार नीट करू दे, त्यात मला कसलीच आणि कोणाचीच निगेटिव्हिटी नको आहे। झोपायचं नाही। अगं राजश्री, आहेस का घरात? हा काके, बोला ना।
अगं आज तू दुकान चालू करणार होती ना तुझं, म्हणून मी दुकानात गेले होते, पण तिथं तर काहीच नाही, म्हणून शेवटी इकडेच यावं लागलं बघ. मला मसाले पाहिजे होते, मिळतील ना? हा मिळतील ना. किती पाकिटं पाहिजेत? मला तर 2 पाहिजेत आणि बाकीचं मला काही माहित नाही बाय. म्हणजे बाहेर आहे तर बायका, चल की तुझं तूच बोल. वहिनी, वहिनी, काय झालं? वहिनी. सूर्या, इथे ये आधी. काय झालं? ये आधी इथे. ते बघ. अगं तुझं एवढ्या बायका का जमल्यात? या सगळ्या बायका राजूकडून मसाले खरेदी करायला आल्यात. तू म्हणालास तसं राजू घरातच आहे, पण तरीही या बायका तिच्याकडून मसाले खरेदी करायला इथे आल्यात. सूर्य, ह्यावरून तुला कळलं असेलच की जागा महत्वाची नाहीये, पण माणसाचं काम जास्त महत्वाचं आहे. आपल्या राजूने घरातून जरी बिझनेस केला तरी तो मोठा होणारच आहे अरे. आणि या सगळ्या बायका म्हणजे तिच्या कष्टाची पावती आहे, तिच्या मेहनतीचं बक्षीस आहे. सूर्या, आपल्या राजूला ना व्यवसायात खूप यश आहे. तूच तिच्या यशाचा पाया भरलायस, तूच तिला व्यवसाय शिकवलायस आणि आता तूच तिला मागे खेचतोस. तुझं मी जे काय करतोय ना, या सगळ्यात तिचंच भलं आहे. अगं कसलं भलं आहे सूर्या? अरे माणसाने जर प्रयत्न केले तर तो कुठल्याही अडचणीवर मात करू शकतो, हे तूच तुझ्या बहिणींना शिकवलंयस ना, आणि आता तू त्यांना अडवतोयस. बरं हे सगळं का, कशासाठी? तुझं अगं मला भीती वाटते ग. व्यवसाय वाढेल पण या सगळ्यात राजूच्या तब्येतीची हेळसाळ होईल, त्याचं काय करायचं? आणि या सगळ्या घराची जबाबदारी माझ्यावर आहे. मी तो भार राजूवर का टाकू? अगं राजू अजून लहान आहे, तिचा उद्या व्यवसाय वाढला, तिला बाहेरगावी जावं लागलं तर तिच्या सुरक्षेचं काय? लग्न झाल्यावर तिने संसाराकडे लक्ष द्यायचं का व्यवसायाकडे? आणि व्यवसायामुळे तिचा संसार मोडला तर? म्हणून मी या सगळ्याला सॉरी सूर्य, तू काय बोलतोयस तुला कळतंय का? तुझं त्या भित्र्या ससासारखं झालेलं आहे, ज्याच्या पाठीवर पान जरी पडलं ना तरी तो आभाळ कोसळलं म्हणून पळत सुटतो. सूर्या, भविष्यात काहीतरी चुकीचं घडेल म्हणून तू आत्ता राजूला बिझनेस करण्यापासून अडवतोयस. हे चुकीचं नाहीये का? तुला नाही कळणार माझी काळजी. मला सगळं कळतंय सूर्या. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.